तुम्ही तक्रार नक्की कोणाकडे करणार? एक महिला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत. राज्य महिला आयोगाकडे तक्रार जाते, मात्र त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही अशी माध्यमांवरती टीका केली जाते. तुम्ही असं म्हणताय की जर कदाचित ती वेळेत निघाली असती तर आज वैष्णवी आपल्यामध्ये असती. या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती कशामार्फत व्हावी किंवा तुम्ही तुमची जी तक्रार आहे ती नक्की कुणापर्यंत पोहोचू? म्हणजे तुम्ही तक्रार म्हणजे आयोगाची तक्रार म्हणताय का वैष्णवीची तक्रार म्हणताय? आयोगानं जर करायची निष्काळजीपणा केला असेल, आयोगाची जर तक्रार लोकांना आहे की बाबा निष्काळजीपणा आहे, तर त्यांनी ती पहिली तक्रार आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे करणं गरजेचं आहे. कारण का सरकार म्हणून आमचं दायित्व आहे की आमच्या सरकार असताना आमच्या यंत्रणा सक्षमपणे काम केलं पाहिजे. मी सरकारचाच भाग आहे म्हणून मी वैष्णवी हगवण्याच्या बाबतीत नाही पोलिसांनी चांगलं काम केलं असं खोटं कौतुक करायचं का? तर कधीही ते मी करणार नाही आणि कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर नेतेही करणार नाहीत. वैष्णवीच्या बाबतीमध्ये ज्या सक्षम यंत्रणेने हलगर्जीपणा केला किंवा त्यांना मदत केली त्यांच्यावर सगळ्यांची चौकशी करून कारवाई होणं गरजेचं आहे. हा विषय आपल्या राजकीय काय म्हणतात उन्हीधोनीचा नाहीये, रागाचा नाहीये किंवा कुणाला काय मिळणार आहे त्याचा नाहीये. हे पहिलं राजकारण्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. हा विषय समाजामधील लेकी बाळी सुरक्षित होण्यासाठीचा आहे. हुंडाबळी होता कामा नये, परत पुन्हा कुठली महिला आत्महत्येला प्रवृत्त होता कामा नये आणि हेच आमच्या सरकारचं त्याच्याही पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं दायित्व आहे. अजितदादांच्या बाबतीत तुम्ही बघितलं की सगळ्या माध्यमांवरनं राजकीय पाठबळ म्हणजे फक्त लग्नाला गेले म्हणून त्याच्यावर त्यांना टीका करण्यात आली. आज अजितदादा डायरेक्टली त्या मुलीच्या वडिलांशी बोलले की आमचा काही दोष नाही, मी त्याच्यासोबत नाहीये. ठीक आहे, आमचा कार्यकर्ता होता, त्याची हक्कलपट्टी तर केलीच आहे, पण एखाद्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांनी जर गुन्हा केला तर त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार नाही, त्याला कठोरातली कठोर शिक्षा करणार. त्याच्यामुळे त्यांना त्या हगवणे फॅमिलीला जे पोलीस अधिकारी होते तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगते याला धरूनच तुम्ही असं म्हणालात की अजित